तर आताच एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे। कुस्तीच्या रिंगणामधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी अखेर बाजी मारली आहे। हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या। विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केलाय। भाजपने जुलानामधून बैरागी यांच्या रूपाने एक दलित चेहरा दिला होता। इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात उतरले होते। तर 14व्या फेरीत अखेर विनेश फोगाट जालनामधून 5557 मतांनी आघाडीवर होती। फक्त एकच राऊंड बाकी होता। जुलाना विधानसभा मतदारसंघ जिंद जिल्ह्यात येतो। 2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराने शेवटची जुलानामधून निवडणूक जिंकली होती। तर 2 महिन्यांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात विनेश फोगाटचं गोल्ड मेडल हुकलं होतं। अगदी काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला फायनलचा सामना खेळता आला नव्हता। विनेश ऑलिम्पिक समितीने अपात्र ठरवलं होतं। या निर्णयाला ऑलिम्पिक लवादात आव्हान देण्यात आलं होतं, पण त्याचा फायदा झाला नाही। कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग हटवण्यासाठी सुद्धा विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी मोठं आंदोलन केलं होतं। तर 2009 ते 2019 पर्यंत जुलानामधून INLDचा उमेदवार जो आहे तो निवडून आला आहे। 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी जुलानामधून विनेश फोगाटच्या रूपानं काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे। विनेश फोगाटने निवडणूक जिंकली असली तरी हरियाणामध्ये भाजपा सत्तेची हॅट्रिक करणार असं चित्र सध्या पाहायला मिळते। अशी बातमी लिहिताना भाजपा 50 तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे असंही चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय।